सर्वांना माझा नमस्कार। आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी इथे बोलायला उभा आहे। साहजिकच आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी हे जे मुंबईचे भूमिपुत्र आहेत त्यांच्या संदर्भातला आज विषय आहे। आणि या विषयाचं हेडिंग आहे की आगरी, कोळी, कराडी, भंडारी हे हिंदूच आहेत ना? याच्यातले ईस्ट इंडियन बांधव आहेत हे पूर्वी हिंदू होते, म्हणजे आमच्या आगरी कोळ्यांपैकी होते आणि त्यांनी इथल्या उच्चवर्णीयांच्या त्रासाला कंटाळून धर्मांतर केलं म्हणून ते ईस्ट इंडियन झाले। आज त्याच्यापैकी माझे एक ज्येष्ठ मित्र, माजी नगरसेवक मुंबईचे निकोलस अल्मेडा यांचा वाढदिवस आहे। त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या आजच्या वाढदिवसाला मी उपस्थित राहू शकलो नाही याबद्दल त्यांची क्षमा मागतो। परंतु सगळ्या आगरी, कोळी, भंडारी समाजाच्या वतीनं, सागरपुत्रांच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा, त्यांना उदंड आरोग्य आणि आयुष्य लाभो अशी प्रार्थना मी आई एकविरेजवळ करतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो। बंधू आणि भगिनींनो, आजच्या विषयाचं नाव आहे आगरी, कोळी, कराडी हिंदूच आहेत ना? अशा या विषयाचं नाव आहे। आणि या निमित्तानं आजच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख वृत्तपत्रांमध्ये झळकल्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। आणि हा व्हिडिओज मुळात आगरी, कोळी, कराडी या मुंबईच्या, ठाणे, रायगड, पालघरच्या भूमिपुत्रांसाठी स्पेशली आहे। आणि म्हणून आजच्या ज्या वृत्तपत्रातल्या बातम्या आहेत त्या बातम्या अशा आहेत की हिंदूंच्या विरोधातील हिंसाचार थांबवा असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आवाहन केलेलं आहे। तर हिंदूंच्या विरोधातलं हिंसाचार बांगलादेशात झालाय तो थांबवा अशा प्रकारची राष्ट्रसंघाची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विनंती आहे। आणि याच पार्श्वभूमीवर हे नक्की हिंदू कोणते आहेत बांगलादेशातले, आणि आम्ही आगरी, कोळी, कराडी हे हिंदूच आहोत ना, असा हा प्रश्न आहे। आणि म्हणून बांगलादेशातील हिंदूंवरील होणारे अत्याचार थांबवावेत असे आवाहन आपल्याला माहित आहे की बांगलादेशाच्या हंगामी सरकारला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेला आहे। आता हे बांगलादेशातले हिंदू आणि मुस्लिम वातावरण, त्याची चर्चा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात होते आणि ही चर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घडवून आणतोय। आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे हिंदूंचं संघटन आहे अशा प्रकारची प्रतिमा त्यांनी निर्माण केलेली आहे। आणि आता सुद्धा त्यांची मागणी आहे की हिंदूंवरचे अत्याचार थांबवा। आता आपण सुद्धा सगळे हिंदू आहोत, पण हे नक्की हिंदू म्हणजे लाडके हिंदू कोणते? जशा लाडक्या बहिणी सरकारी योजनेत आल्या तशा पद्धतीने लाडके हिंदू कोणते, असा मोठा सवाल आजच्या या घटनेमध्ये निर्माण झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की बांगलादेशात हिंदू पुजाऱ्याला अटक झालेली आहे। तिथलं मुस्लिम बहुल तो देश आहे आणि तिथे हिंदू पुजाऱ्याला अटक झाली। आणि पुजारी माहिती आहे तुम्हाला, आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये पुजारी हे ब्राह्मण असतात। म्हणजे ब्राह्मण पुजाऱ्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्यावरचा हिंसाचार थांबवा असं आवाहन करतो। मग बाकीचे जे पुजारी सोडून, म्हणजे ब्राह्मण सोडून इतर जाती आहेत, हजारो जाती आहेत हिंदू धर्मातल्या, त्यांच्याविषयी संघाचं धोरण काय आहे हे आपण आगरी कोळ्यांनी ओळखून घ्यावं, म्हणूनच आपण इथे आज बोलायला बसलेलो आहोत। कट्टरत्या वादातून 3 मंदिराची बांगलादेशात तोडफोड झालेली आहे। भारत देशाने बांगलादेशावर दबाव आणावा असं म्हणणं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं। म्हणजे देशाने ह्या हिंसाचाराकडे दबाव आणण्या इतपत कारवाई करावी, म्हणजे एवढं मोठं महत्त्व या घटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिले। उत्तर प्रदेशासह मध्य प्रदेशात बांगलादेशाविरुद्ध निदर्शने सुरू झालीत। म्हणजे उत्तर भारतामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये एका देशाविरुद्ध निदर्शनं आपल्या राज्यात, उत्तर प्रदेश राज्यात सुरू आहे। यूपी, एमपीत निषेध झाले। देशभरात निषेधाचे आंदोलनाची तयारी आपल्या देशाने सुरू केलेली आहे। पुजाऱ्यांवर अत्याचार झाले म्हणून हिंदूवरील अत्याचार थांबले नाहीत, तर हिंदू पुरोहितास थांबले नाहीत आणि हिंदू पुरोहितास अटक झालेली आहे। आता हिंदूंमधले फक्त ब्राह्मण पुरोहिताला अटक झाली, परंतु देशभर याच्याविषयी आंदोलन करण्याची धमकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेली आहे। इस्कॉन विरुद्ध जमाते इस्लामीसह कट्टरतावादी संघटनेच्या जमावाने 3 मंदिराची तोडफोड केली, अशा प्रकारची बातमी पुन्हा पुन्हा वृत्तपत्रात दिसते। आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रयत्न आहेत, म्हणजे उच्च जातीतल्या ब्राह्मणांसाठी हे प्रयत्न आहेत।
आपण या बातम्या शांतपणे ऐकून घ्या. याच्यानंतर खऱ्या विषयाला सुरुवात होणार आहे. देशभरात बांगलादेश विरोधी आंदोलने करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तयारी आहे. आणि म्हणून ढाका न्यायालयाने इस्कॉन या हिंदूंच्या धार्मिक संस्थेवर बंदी घालण्यास नकार दिल्यानंतर जमाते इस्लामीसह कट्टरतावादी संघटनांनी बांगलादेशात सर्वत्र धुमाकूळ सुरू केला आहे. न्यायालयापाठोपाठ मोहम्मद युनूस सरकारने बंदीस नकार दिल्याने खवळलेल्या जमात इस्लामीसह हिफाजत ए इस्लाम, खिलाफत मजलिस, इस्लामिक मुवमेंटच्या जमावाने शांततेश्वर मंदिर, शनी मंदिर, शांतेश्वरी कालीवादी मंदिरावर हल्ले चढवले. यात मंदिराची नासधूस झालेली आहे. म्हणजे हिंदूंच्या मंदिर आणि पुजाऱ्यांवर हल्ले होत आहेत, कुठल्याही मार्केटवर होत नाहीत, कुठल्याही कंपन्यावर किंवा कारखान्यावर होत नाहीत. आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का एवढा आक्रमक झाला हा मोठा प्रश्न आहे. आणि हिंदू धर्मगुरू चिन्मय प्रभूंच्या अटकेनंतर आता चट्टोग्राममधील आणखी एका हिंदू पुरोहिताला बांगलादेश सरकारने अटक केली आहे. श्यामदास प्रभू असे या पुरोहिताचे नाव आहे आणि ते कारागृहात चिन्मय प्रभूंना भेटायला गेले होते. एवढ्या एका कारणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. आता या सगळ्या बातम्या या हिंदूंच्या नजरेतून किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नजरेतून दाखवलेल्या आहेत. मुस्लिम लोकांचं काय म्हणणं आहे हे आपल्यापर्यंत आलेलं नाही. आणि म्हणून इस्कॉन कोलकाता उपाध्यक्ष राधा रमण दास यांनी अटकेचा निषेध केला आहे. मुस्लिम विरोधी हिंदू धार्मिक ध्रुवीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदूंचा तारहरण बनतोय का हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे हिंदूंच्या संघटनेसाठी हिंदूंना संघटित करण्यासाठी स्थापन झालेलं संघटन आहे. हे वारंवार आपण ऐकतो. परंतु हिंदूंमध्ये कधी आगरी कोळी करण्यावर अत्याचार झाला किंवा इथल्या मुंबईच्या भूमिपुत्रांवर अन्याय अत्याचार झाला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांची बाजू घेतली का हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून हिंदूंचं संघटन म्हणजे नक्की कोणत्या हिंदूंचं संघटन. आपल्याला माहित आहे की आपल्याकडे कोकणामध्ये इथल्या हिंदू ब्राह्मण आणि मराठा खोतांविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि नारायण नागूंनी आंदोलन केलं जमीन हक्काचं. आणि हा कुळ कायदा आपल्या संविधानात आहे. परंतु या संविधानिक कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेत नाही. याच पद्धतीने सिडकोच्या पुनर्वसनामध्ये आंदोलन करत असताना दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर जे आंदोलन झालं नेतृत्वावर त्या आंदोलनामध्ये 5 हुतात्मे आमचे माणसं मारली गेले. आगरी कोळी कराडी यांची बाजू घेऊन संघाने कधी त्यांची भूमिका मांडली नाही किंवा हिंदूंमधल्या कुठल्याही पुजाऱ्यांनी त्यांची या बाजूनी भूमिका घेतली नाही. दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळ द्यावं ही मागणी घेऊन आम्ही काम करतोय. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याला पाठिंबा देत नाही. आणि म्हणून या हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय दबाव आणू अशा प्रकारची जी भूमिका मुस्लिम विरोधी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घेतोय या भूमिकेबद्दल शंका निर्माण होत आहेत. आणि आता तुम्ही पाहिलं असेल देशात की ज्या निवडणुका झाल्या त्या हिंदुत्वाच्या नावावर झाल्या आणि या हिंदुत्वाने घेतलेल्या निवडणुका ह्या एवढ्या एकतर्फी झाल्यात की लोकांचा त्याच्यावर विश्वास बसत नाही. आणि जे अनेक असे उमेदवार होते, आमदार होते की त्यांना स्वतःचं आणि स्वतःच्या घरातली मतं सुद्धा दिसत नसतील, ती ही निवडणूक संशयाच्या भोवऱ्यात पडलेली आहे. म्हणजे याचा अर्थ आपलं स्वतःचं सरकार आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस या ब्राह्मणाला मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जर कोणत्याही थराला जात असेल तर याचाच अर्थ बांगलादेशातले जे पुरोहित आहेत त्यांच्या विरोधात तिथल्या मुस्लिमांनी जो हिंसाचार सुरू केला आहे त्याच्या पाठीमागं असं काही कारण नसेल का. आज सुद्धा पराभूत जे विरोधी पक्ष आहे शरद पवार असतील, आपले उद्धवजी ठाकरे असतील किंवा काँग्रेस असेल यांनी असं पाहिलंय की डोळ्यासमोर शिवसेना हा पक्ष उभा तोडण्यात आला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तोडण्यात आला आणि ज्यांचा काहीही संबंध नाही अशा लोकांच्या हातात ते पक्ष देण्यात आले आणि तेच पक्ष विजयी करून दाखवण्याचा चमत्कार ईव्हीएम मशीननी केलेला आहे असं सगळेजण म्हणतात. मग असं असत्य गोष्टी समोर ठेवून त्या सत्य आहेत असं देशाला राज्याला मानायला लावणारे जे लोक आहेत त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला माझं म्हणणं आहे की डोळ्यांना दिसतंय ते सत्य नाही आणि जे आभासी आहे जे खोटं आहे ते सत्य माना असं किती काळ चालणार. आणि म्हणून हिंदू आणि मुसलमान यांचं ध्रुवीकरण आज जे चालू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ते देशाला आता पचनी पडणार नाही. देश आता अंधश्रद्धेतून बाहेर येतोय. मिनिटागणिक व्हिडिओ येत आहेत आणि लोक चिकित्सा करतायत निवडणुकीची, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या धोरणांची.
त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यातून सावध व्हावं अशी विनंती मी आपल्याला करतोय. आणि हिंदूंमधले लाडके हिंदू फक्त फडणवीस आहेत का, किंवा ब्राह्मण आहेत का, किंवा मंदिरातले पुजारी आहेत का, इतर लोक कोण आहेत? आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आमचे मित्र निकोलस अल्मेडा एसटीने आहेत, त्यांच्या वाढदिवसाला आम्ही सगळ्यांनी आता लाख लाख शुभेच्छा दिल्या. ते आमचे भाऊ आहेत. ते असेच या सगळ्या छळाला कंटाळून धर्मांतरित झाले, ख्रिश्चन झाले. अशाच प्रकारचं धर्मांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला केलं. त्यावेळी हे हिंदूंचं संघटन करणारे लोक कुठे होते, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून बांगलादेशातील पुरोहितांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लढतोय ही गोष्ट जरा लोकांनी विचार करण्यासारखी आहे. पुजाऱ्यांसाठी लढण्यासाठीच जर संघटना असेल तर तुम्ही हिंदूंची संघटना म्हणून पाठ थोपटून का घेता? या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने खूप चांगलं काम केलं म्हणून सरकार विजयी झालं, हे असत्य विधान आहे. याच्यामध्ये ईव्हीएम मशीनचा घोळ, निवडणूक आयोगाचा घोळ ही चोरी आहे. आणि ती चोरी लपवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरून प्रामाणिक दिसणाऱ्या कार्यकर्त्यांचा चेहरा समोर आणला जातोय. परंतु ते सुद्धा पुरोहित आणि ब्राह्मण सोडून कुणाची बाजू घेत नसतील तर ते हिंदूंचे तारणहार आहेत किंवा हिंदूंचे संघटक आहेत हे कसं म्हणायचं? म्हणून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस लाडके आहेत, एकनाथ शिंदे मराठा क्षत्रिय लाडके आहेत, आणि अदानी अंबानी लाडके आहेत. आणि आम्ही कोण आहोत, हा माझा प्रश्न इथे आहे. म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यांनी केलेला प्रश्न आहे, स्त्री शूद्राती शूद्र हे तुमचे शत्रू आहेत का, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून या प्रश्नासाठी आज आम्ही आगरी कोळी कराडी आम्ही हिंदूच आहोत ना, अशा प्रकारचं माझं म्हणणं आहे. आणि यात महात्मा ज्योतिबा फुल्यांनी जे वाक्य सांगितलेलं आहे की स्त्रिया शूद्र अतिशूद्र, म्हणजे स्त्रिया ओबीसी एससी आणि एसटी यांना तुम्ही हजारो वर्ष गुलाम केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागे सांगितलं की 5000 वर्ष पंडितांनी म्हणजे पुरोहितांनी स्त्री शूद्रांचं शोषण केलं आणि त्याबद्दल त्यांनी क्षमा मागितली. पण ही क्षमा मागितली ही पण ढोंग आहे का? कारण आता मी ज्या विषयाला सुरुवात करणार आहे त्या विषयासंदर्भात हा व्हिडिओ खास करून मोहन भागवतांनी बघावा आणि आमच्या लोकांना तात्काळ न्याय द्यावा यासाठी तो व्हिडिओ आहे. आणि म्हणून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर इथली जी संस्कृती आहे आगरी कोळी कराडी भंडारी आदिवासी आणि ईस्ट इंडियन लोकांची, ही मातृसत्ताक आहे. आई एकविरेला सर्वोच्च स्थानी मानणारे आम्ही लोक आहोत. आणि आम्ही लग्नामध्ये हुंडा न घेणारे, लग्न लावण्याचा मान विधवा महिलांना म्हणजे महिला पुरोहितांना देणारा हा समाज आहे. धर्मामध्ये सर्वोच्च स्थान या महिलांना आहे. स्त्री जन्माचं स्वागत तिथे होतं. स्त्री भ्रूणहत्या ज्यांच्या घरात होत नाही, आर्थिक व्यवहार ज्यांचे महिलांकडे आहेत, अशा प्रकारच्या मातृसत्ताक समाजाचा विषय मी आज मांडणार आहे. महिला जे मुंबईतल्या मच्छीमार महिला आहेत, म्हणजे समुद्रावर आगरी कोळी कराडी भंडारी हे मच्छीमार लोक जातात, 15 ते 15 दिवस मासेमारी करतात. मासे आणून आपल्या घरच्या आईकडे, मावशीकडे, ताईकडे, बहिणीकडे देतात. आणि या महिला मासे घेऊन मार्केटमध्ये जातात. आणि मुंबईमध्ये अशी 200 मार्केट आमच्याच कोळीवाड्याच्या जागेत पूर्वी होती, आता पण आहेत. आणि ही मार्केट मुंबई महानगरपालिका म्हणजे हिंदुत्ववादी उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना सुद्धा तोडते आणि भाजप सुद्धा तोडते. आणि आता खास लक्ष नगरविकास खात्यानं मराठा एकनाथ शिंदेनी त्यांच्याकडे दिलेलं आहे. आणि ही मार्केट आता तोडणार आहेत, उद्या एक मार्केट तोडणार आहेत. म्हणून आज हा तातडीचा व्हिडिओ मी केलाय. आणि म्हणून हिंदू शूद्र महिलांच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे का, हा माझा प्रश्न आहे. म्हणून आगरी कोळी महिलांच्या बाबतीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपलं धोरण स्पष्ट करावं. खास करून मुंबईच्या ज्या मच्छीमार कोळी महिला आहेत, आगरी महिला आहेत, ज्या मासे विक्री करतात, त्यांचं मार्केट तोडायचं कारण काय? मुंबईमध्ये आद्य मासळी मार्केटच आहे. शेअर मार्केट, कापड मार्केट, सोन्याचं मार्केट, भाजी मार्केट हे नंतर आलं. कारण मुंबईतले भूमिपुत्र आगरी कोळी कराडी भंडारी हेच आहेत. व त्यांच्या मार्केटवर तुमचा राग असेल आणि बांगलादेशातल्या हिंदू पुरोहितांसाठी तुम्ही आंतरराष्ट्रीय दबाव आणता, मच्छीमारांवरच्या अन्यायासाठी तुमची ही भूमिका का नाही? आणि असं जर असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे कोणी हिंदू आगरी कोळी कराडी कार्यकर्ते असतील त्यांनी सरसंघचालकांना हा प्रश्न विचारावा. आणि आमच्या महिलांच्या बाबतीत तुमचं धोरण काय आहे? की मासे खातो म्हणून तुम्ही आम्हाला हलके लेखता का? हा प्रश्न मला त्यांना आहे. आणि म्हणून ते आमच्या विरोधी आहेत का, अशी माझी नम्र प्रश्न, अत्यंत विनम्र प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आहे. कारण इतिहास आहे की 400 वर्षापूर्वी कंटाळून आगरी कोळी कराडांनी ईस्ट इंडियन धर्मात म्हणजे ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केलेलं आहे.
1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलेलं आहे आणि आमच्या महिलांवर जर असेच अन्याय अत्याचार होत असतील तर आमच्या विरोधी असलेल्या धर्माबाबत मला सुद्धा विचार करावा लागेल आणि म्हणून मी आजचं हे फेसबुक लाईव्ह करत आहे. आणि म्हणूनच महिला मार्केट जे आमचं आहे ताडदेवचं मुंबईचं ते उद्या तोडणार आहेत आणि कालच त्यांना तशी सूचना दिलेली आहे. त्या मार्केटच्या प्रमुख नयनाताई पाटील यांनी मी सकाळी त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की दादा कोणतीही नोटीस न देता हे मार्केट तोडायला सोमवारी काढलेलं आहे आणि उद्या त्या मार्केटमध्ये सगळ्या मच्छीमार बांधवांनी तिकडे हजर राहावं आणि मी काय आज जे बोलणार आहे तशा प्रकारचा पत्रव्यवहार ताबडतोब करावा आणि सगळ्यांनी एक व्हावं म्हणून हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून सरकार म्हणजे निवडणुकीचा निकाल होऊन 8 दिवस झाले आणि सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण करायचा आणि गृहमंत्री कोण करायचा, महसूल मंत्री कोण करायचा याचं भांडण आहे. खरं म्हणजे हे ताबडतोब आता निर्णय सरकारने घ्यायला पाहिजे. परंतु लोकांशी काही घेणं देणं नसलेले लोक आहेत आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही हिंदूंचे रक्षक आहोत अशी भूमिका घेत असला तरी मुंबईतल्या आमच्या ओबीसी हिंदू आगरी कोळी महिलांनी तुमचं काय घोडं मारलंय, काय पाप केलंय, त्यांची बाजू तुम्ही घेत नाही, त्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आणायचा का, असा प्रश्न साऱ्या जगासमोर जगातल्या सगळ्या मच्छीमारांसाठी मी आता करते. आणि म्हणून मुंबई महानगरपालिका किंवा नगर विकास खाते याच्या विरोधात आहे. सरकार अजूनही निवडलं गेलेलं नसताना मच्छीमार महिलांचं मार्केट तोडायचं कारण काय हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून उद्या किंवा 2 दिवसात हे मार्केट तोडलं जाणार आहे. सगळ्या महिलांनी ही विनंती केली म्हणून मी हा व्हिडिओ आपल्या समोर करत आहे. आपल्याला माहित आहे की हा मातृसत्ताक समाज असल्यामुळे मच्छीमारांना दिवसभर किंवा 10 ते 15 दिवस समुद्रात जावं लागतं आणि मच्छी विकण्याचं मुख्य काम महिला करतात आणि त्यांची मार्केट तुटली तर मुंबईमध्ये ते मासे कुठे विकणार आणि मासे जर विकले नाही तर ते पोट कसं भरणार आणि हा हजारो वर्षांचा पारंपरिक व्यवसाय आहे. आणि म्हणून सोमवारी तोडणार आहे तरीही पोलिसांनी त्यांना नोटीस दिलेली नाही. नोटीस न देता हे मार्केट तोडणार हा फार मोठा अन्याय मुंबईमध्ये आहे. आणि म्हणून सगळ्या देशातल्या 85% स्त्री शूद्रांना मी हा सवाल करतोय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या 85% स्त्री शूद्र म्हणजे ओबीसी एससी एसटी लोकांना हिंदू मानत नसेल तर आपण काय विचार ह्यावर केला पाहिजे हे आपण इथे फेसबुकवर मला सांगावं. कायदा नाही आणि त्या मार्केटमध्ये टॉयलेटचं पाणी बंद केलेलं आहे, टॉयलेट तोडलेलं आहे. आता महिलांना स्वच्छ भारत अभियानांतर्गत किंवा शौचालय मोदींनी एवढी बांधली असं मोदी डंका पिटवतात, भाजप त्याचा प्रचार करते. मग आमच्या आगरी कोळी महिलांचं टॉयलेट तुम्ही तोडलेलं आहे, पाणी तोडलेलं आहे. मग त्यांनी कशा प्रकारचं जीवन या मुंबईच्या स्वतःच्या हक्काच्या नगरीत त्यांनी जगावं हा राष्ट्रीय प्रश्न, आंतरराष्ट्रीय प्रश्न मी मोदी सरकारला विचारतो. आणि म्हणून मुंबईच्या मालक ह्या आमच्या खरं म्हणजे महिला आहेत, एकविरा मातृसत्ताक महिला आहेत, हुंडा न घेणाऱ्या. जगातली अशी एकमेव आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्कृती आहे, तिच्या त्या मालक आणि त्या मालक असलेल्या महिलांशी असं तुम्ही का वागता. आणि मी अंदाजच व्यक्त करतोय, अजून मी तिथे गेलेलो नाही कशासाठी मार्केट तोडतायत, पण असं ऐकून आहे की तिथे एक ब्रिज बनतोय आणि त्या ब्रिजसाठी हे मध्ये मार्केट येते आणि तोडतायत. तर हा ब्रिज तुम्ही बाजूनी नेऊ शकला असतात, कारण मार्केट तोडायचं काही आवश्यकता नव्हती. कारण मार्केटच्या जागा ह्या आमच्या जागा आहेत, मुंबईच्या ह्या आमच्या हक्काच्या जागा आहेत. आणि जर असं काही करायचं असेल तर देशात आज भूसंपादन कायदा 2013 आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझा सवाल आहे की भूसंपादन 2013चा कायदा सांगतो की अशा प्रकारचं मार्केट किंवा कोणाला विस्थापित करायचं असेल तर त्याचा सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट हा माननीय जिल्हाधिकारी मुंबई यांनी करायचा असतो. त्यांना पर्यायी जागा द्यायची असते. जोपर्यंत हे काम चालणार आहे आणि जोपर्यंत तिथे त्यांना मच्छी विकता येणार नाही तेवढ्या 1 वर्षाचा त्यांना जो दिवसाचं जे नुकसान आहे, दिवसाला समजा 2,000 रुपयाचं उत्पन्न असेल तर महिन्याचं 60,000 आणि 4 वर्षाचं उत्पन्न असं एक 15-20 लाखाचं पुनर्वसन पॅकेज त्यांना द्यावं लागेल. ते मार्केट उठत असेल तर नवीन जागा द्यावी लागेल, त्यांना व्यवसायासाठी नव्याने कर्ज द्यावं लागेल, प्रकल्पग्रस्त दाखले देऊन त्यांच्या मुलांना सरकारी नोकऱ्या द्याव्या लागतील. एवढ्या सगळ्या गोष्टी असतील आणि ते ब्रिजमध्ये जर ते मार्केट असेल त्या ब्रिजचं 50% विकास काम हे महिलांना दिलं पाहिजे. असे कायदे 2013च्या कायद्याने आहेत. या महिला शिकलेल्या नाहीत, साध्या आहेत, भोळ्या आहेत, कायद्याचं ज्ञान नाही आणि मुंबईतले कोळी समाजाचं नेतृत्व आहे, यांना 2013चा कायदा अजूनही माहीत नाही. आणि म्हणून कोस्टल रोडमध्ये त्यांची प्रचंड मोठी फसवणूक झाल्याची वरळीमध्ये आपण पाहिली. वरळीमध्ये मी अशाच प्रकारचा एक व्हिडिओ 2013च्या कायद्याने केला होता.
परंतु कोळी बांधवांना ती गोष्ट समजली नाही आणि दलाल नेतृत्वाने आपल्याच मच्छीमार बांधवांना फसवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. महिलांमधल्या काही मच्छीमार महिला मार्केटच्या नावाने लेटरेट बनून मार्केट तोडायला आमची हरकत नाही अशा प्रकारचे पत्र दिल्याचं मागच्या निदर्शनास माझ्या आलं होतं आणि त्या आपल्याच जातीच्या महिलांची फसवणूक करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि म्हणून हे सगळ्या दलाल लोकांपासून आमच्या महिलांना वाचवण्यासाठी मी थेट सरकारला विनंती करतो की अशिक्षित आणि अज्ञानी महिलांना फसवून तुम्ही जर जो विकास इथे करतायत हा विकास इथल्या भूमिपुत्रांच्या विरोधात असेल तर असा विकास आम्हाला मान्य नाही. तुम्ही ईव्हीएम मशीनमध्ये बदल करून निवडणूक आयोगाला हाताशी धरून पैसे देऊन जिंकून येऊ शकता, परंतु हा अत्याचार आता याच्यापुढे जास्त वेळ लोक सहन करणार नाहीत. लोक रस्त्यावर उतरतील, याची दखल घ्यावी. आणि जे पूर्वी बंड झालं अन्याय अत्याचाराला कंटाळून 400 वर्षापूर्वी मुंबईमध्ये धर्मांतर झालं, याच पद्धतीने 56 साली बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं. अशा प्रकारचं हिंदूंचं संघटन करायला निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केवळ ब्राह्मणांची बाजू घेऊन वागू नये. आमचे मोहन भागवत ज्या पद्धतीने म्हणाले की 5000 वर्ष आम्ही इथल्या स्त्री शूद्रांचं शोषण केलं आणि त्यांची क्षमा मागितली. क्षमा मागून चालणार नाही, तर उद्या आमचं मार्केट वाचलं पाहिजे अशी नम्र विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांच्याकडे मी करतो, फडणवीस साहेब यांच्याकडे करतो, गडकरींकडे करतो, नरेंद्र मोदींना करतो आणि अमित शहाना करतो. म्हणून महिलांच्या जीवावर ही मुंबई आहे, त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचं काय असं सवाल एका व्हिडिओमध्ये आमच्या महिलांनी केलेला आहे. आणि काही लोक सांगतात की तुमच्याकडे लायसन आहे का. आता जे मुंबईचे मालक आहेत त्या मालकांना त्यांच्याच गावात त्यांच्याच मुंबईत फिरायला लायसन कशाला हवे, हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे. तुम्ही ते जमिनीचे मालक असताना त्यांच्याकडे लायसन मागणं ही कायद्याची क्रूर चेष्टा आहे आणि म्हणून या अधिकाऱ्यांना आपल्या भाषेत मच्छीमार बांधवांनी सांगावं. आणि म्हणून गावठाण हक्काचं जे कोळीवाडा गावठाण हक्काचं आम्ही आंदोलन केलं त्यामध्ये घरांचं नियमितीकरण नव्हतं, तर आमची मच्छी मार्केट ज्या ठिकाणी आहे 200 मच्छी मार्केट आमचे आहेत, त्या मच्छी मार्केटच्या जागांचे आम्ही मालक आहोत. त्याचा विकास कसा करायचा तो आम्ही करू, त्यासाठी बिल्डरची किंवा SRAची गरज नाही. आणि त्यामध्ये मासळी मार्केट सुद्धा आहेत, मासे सुकवण्याच्या जागा आहेत, बंदरांच्या जागा आहेत, हे आमच्या आहेत. भाजपा सरकारला माझी विनंती आहे, तुमच्यावर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही आणि म्हणूनच तुम्हाला मुख्यमंत्री कोण हा निर्णय घेता येत नाही. कारण आता ब्राह्मण आणि मराठा असा वाद या महाराष्ट्रात उभा राहिलाय. मराठ्यांच्या नगरविकास खात्यानं एकनाथ शिंदेनं इथल्या ओबीसी आगरी कोळ्यांच्यावर अत्याचार करण्यात पुढाकार घेतलेला आहे आणि असा अत्याचार करणारा मुख्यमंत्री नगरविकास खात्याचा प्रमुख ह्या संघाच्या लोकांना पाहिजे आणि क्षत्रियांच्या माध्यमातून ओबीसी SC ST यांवर अन्याय करायचा आणि ब्राह्मणांनी त्याचं लोणी खायचं, हे हिंदुत्व आम्हाला आता मान्य नाही. आणि जेव्हा सायन कोळीवाडा हा उद्धव ठाकरेंनी तोडला त्यावेळी आपल्याला माहित आहे की उद्धव ठाकरेंची सत्ता सुद्धा मुंबईतून संपलेली आहे. मुंबई महापालिकेमध्ये मच्छीमारांच्या विरोधी जाऊन आमच्या महिलांच्या विरोधी जाऊन कुणाची सत्ता येणार नाही हे मी आपल्याला स्पष्ट सांगतो. आणि म्हणून 2013च्या कायद्यामध्ये नोकऱ्या आहेत, पुनर्वसन आहे म्हणजे नवीन जागा देणं आहे, बिनव्याजी कर्ज आहे, 4 पट मोबदला आहे. आज मुंबईत समजा गुंठ्याला 5 कोटी भाव आहे, तर 100 स्क्वेअर फीट जागा असेल तर आपल्याला माहित आहे किती पट मोबदला या महिलांना मिळू शकतो, कोट्यावधी रुपयांचा मोबदला मिळू शकतो, नवीन गाळा मिळाला पाहिजे. आणि म्हणून महिलांच्या विरोधी असलेल्या सरकारनं तुम्ही कितीही गौरव स्वतःचा केलात की आम्ही हिंदूंचं रक्षण करते आहोत, जे हजारो वर्ष जी मनुस्मृतीनं इथल्या स्त्रियांचा छळ केला, त्यांना सर्वाधिकार नाकारले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं निरीक्षण करताना स्त्री शूद्रांच्या विरोधातले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हिंदुत्ववादी अशी तुमची ओळख करून दिली आहे. मोहन भागवतांनी याची माफी मागितली. पुन्हा पुन्हा सांगून हे आपल्याला कळत नसेल तर मी तुम्हाला सांगतो की फार काळ निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट आणि पोलीस यांच्या आडोशाला राहून तुम्ही आमच्यावर अन्याय अत्याचार करू शकणार नाही. तुम्हाला कधीतरी रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्या निश्चितपणे आमच्या या महिला तुम्हाला जे काय सांगायचं असतील ते चांगल्या भाषेत सांगतील असा विश्वास मला आहे. आणि म्हणून मी आपल्या महिला सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, खास करून नयनाताईंना विनंती करतो की आपण मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा. महानगरपालिकेचा जरी ब्रिज असेल तर पुनर्वसनाचं काम, भूसंपादनाचं काम मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडे असतं. आपले लोक हे सांगत नाही. मला माहित आहे वरळी कोळीवाड्याच्या आंदोलनामध्ये मला सगळेजण त्यावेळचे हे मनसेचे नेते बाळा नांदगावकर वगैरे हे मला मुंबई महापालिकेच्या आयुक्तांकडे घेऊन गेले होते. तेव्हा त्यांना मी सांगितलं की समुद्राचं संपादन असेल किंवा जमिनीचं भूसंपादन असेल, हे भूसंपादन करण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांचं असतं.
त्यांनी सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट करून ते भूसंपादन आणि पुनर्वसन करायचं असतं. मुंबई महापालिका आयुक्तांचं त्याच्याशी काही संबंध नाही, ती स्थानिक स्वराज्य संस्था आहे. परंतु मुंबई महानगरपालिकेचं सत्तेचं केंद्रीकरण झालेलं आहे, अत्यंत चुकीचं आहे. म्हणून आपल्या मच्छीमार बांधवांनी सावध व्हावं. आणि पालिका लायसन मागण्याचं पालिकेचं काही अधिकार नाही. 2013च्या कायद्याने जोपर्यंत महिलांना आमच्या नवीन पर्यायी जागा मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हे मार्केट तोडू शकत नाही. आणि हा प्रश्न समग्र हिंदूंचा आहे. आगरी कोळी महिलांना तुम्ही हिंदू मानत नसाल तर मग तुमच्या अर्थाने फक्त ब्राह्मण आणि पुरोहित, बांगलादेशातले पुरोहित हिंदू तेच तुमचे का? त्यांच्यासाठी तुम्ही देशभर आंदोलन करायला निघालेत. आणि मग मच्छीमार बांधव जर हिंदू असतील आणि हिंदू म्हणून त्याचं संरक्षण हिंदू लोक करायला तयार नसतील, तर हिंदूच लोक त्यांच्यावर अत्याचार करत असतील, तर पूर्वी झालेल्या घटनांचं समर्थन आता करावं लागेल की या अत्याचाराला कंटाळून मग ते पेशवाईतला अत्याचार असेल किंवा 400 वर्षापूर्वीचा अत्याचार असेल, ज्यावेळी लोकांनी आमच्या आगरी कोळी कराड्यांनी ख्रिश्चन धर्मांतर केलं, 56ला बाबासाहेब धर्मांतर केलं, अशा प्रकारची धर्मांतर होतच राहणार. कारण हिंदूंचा हा जो विषय आहे फक्त ब्राह्मणांची, क्षत्रियांची, वैश्यांचीच बाजू घेणं आणि त्यांचाच मुख्यमंत्री व्हावा अशा प्रकारच्या चर्चा चालू आहे. ते चर्चा निरर्थक आहेत. आणि म्हणून दुसरी घटना पनवेलमध्ये घडते त्याच्याविषयी पण मी आपल्यासमोर बोलणार आहे. पनवेलमधल्या आगरी कोळी प्रकल्पग्रस्तांनी आज माती परीक्षण आहे ते बंद पाडलेलं आहे. नैना क्षेत्रातलं, नैनाच्या विरोधात तालुक्यातील वातावरण, पनवेल तालुक्यातलं वातावरण तापलेलं आहे. हे सुद्धा आगरी कोळी कराडी हे हिंदूच आहेत, त्यांच्यावर पण अन्याय होतोय. परंतु त्यांच्यावरच्या अन्यायाच्या पाठीमागं पनवेलमधला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, रायगडमधला असेल, महाराष्ट्रातला असेल, त्यांच्याबरोबर उभा का नाही? भाजपासारखा पक्ष उभा का नाही? माझा प्रश्न आहे. आणि नैनामध्ये सॉइल टेस्टिंग म्हणजे माती परीक्षण जे सुरू केलं होतं ते बंद पाडलेलं आहे. विहीगर, बोनशेत, भोकरपाडा या नैनाच्या प्रकल्पबाधित शेतकरी उत्कर्ष समितीने हे सॉइल टेस्टिंग बंद पडलेलं आहे. माजी आमदार बाळाराम पाटील याचं नेतृत्व करतायत आणि आताचे निवडून आलेले आमदार प्रशांतदादा ठाकूर यांना सुद्धा निवडणुकी पूर्व काळात आम्ही विनंती केली होती, आम्ही भूमिपुत्रांच्या बाजूने उभं राहावं. ज्या पद्धतीने लोकनेते दिबा पाटलांच्या नावाच्या आंदोलनाच्या समर्थनात रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, आमच्याकडे दशरथदादा पाटील, दशरथ भगत आणि अतुल पाटील साहेब, दिबा पाटलांचे सुपुत्र यांनी आंदोलन उभं केलं होतं. त्या दिबा पाटलांच्या सुपुत्रांचं अन्याय आज होत आहे, हिंदूंवर अन्याय होतोय. तर भाजप आणि संघ परिवार हिंदूंच्या बरोबर आहे की बांगलादेशातल्या ब्राह्मण पुरोहितांच्या बाजूने आहे? आणि हिंदू मुसलमान वाद पेटवण्यात तुम्हाला जर जास्त मजा वाटत असेल आणि आम्ही आगरी कोळी हिंदूंना तुम्हाला मारायचं असेल ते सुद्धा आपण जाहीर सांगून टाकावं अशी विनंती माझी आहे. आणि म्हणून उरण आणि पनवेलमध्ये 170 गावांमध्ये नैना प्रकल्प प्रस्तावित आहे. हा नैना प्रकल्प सुद्धा 2013ला आला आणि म्हणून याच्याविषयी मी अनेक वेळा बोललोय. 2013 साली भूसंपादन कायदा 2013 आला आणि या भूसंपादन कायद्याने जे पुनर्वसन पॅकेज आहे ते फार मोठं आहे. 20% विकसित जमीन द्यावी लागते, जे एकूण जमीन जाते त्याचे 20% जमीन द्यावी लागते. मार्केटचा भाव आहे आज 5 कोटी गुंठ्यांनी सिडको जमिनी विकते, त्याच्या 4 पट भाव द्यावा लागतो आणि एवढा भाव देणं सिडकोला किंवा शासनाला जमत नाही. आणि म्हणूनच हे वेगवेगळे पर्याय ते घेऊन येतात. त्यामध्ये सरकारी नोकऱ्या द्याव्या लागतात, घरांचं पुनर्वसन करावं लागतं, 4 पट जागा देऊन त्यांचा घराचा खर्च असतो त्यांचं पुनर्वसन करावं लागतं. चाललेल्या विकास कामामध्ये 50% विकास कामं भूमिपुत्रांना द्यावी लागतात. आणि म्हणून 23 गावांमध्ये हे सगळा कायदा नसल्यामुळे नैनाला विरोध होतोय. आजवर अनेक मोर्चे इथल्या भूमिपुत्रांनी काढले, उपोषणं केली, आंदोलनं केली आणि सरकारची केवळ त्याला आश्वासनं भेटली. शेतकरी विरोधातला हा प्रकल्प आहे आणि म्हणूनच हा प्रकल्पामध्ये कोणताही कायदा नाही. भूसंपादन कायदा 2013 नाही. तर यांनी राज्य सरकारने एक GR काढला आणि सांगितलं की 60% जमिनी आमच्या आणि 40% शेतकऱ्यांच्या. परंतु अशा प्रकारचा व्यवहार करताना कुठलाही कायदाच नसेल तर हे व्यवहार होतात कसे? याच्यावर तर्क करणं ही काळाची गरज आहे. म्हणून आगरी कोळी कराडी समाजातले जे नेतृत्व आहे म्हणजे पराभूत झालेले आमदार बाळाराम पाटील असतील किंवा विजयी झालेले आमदार प्रशांत ठाकूर असतील, या दोघांना माझा प्रश्न आहे, तुम्ही दोन्ही आगरी समाजाचे आहात आणि आपण आज जसा लोक तर्क करतात की एवढा विरोध भाजपाला असताना एवढ्या मोठ्या जागा कशा मिळाल्या भाजपाला मिळाल्या आणि विरोधी पक्षच अस्तित्वात राहिला नाही, ह्याच्यावर लोकांचा विश्वास बसत नाही आणि लोक आता तर्क करायला लागले. लोक अंधश्रद्धाळू राहिलेले नाहीत आणि म्हणून आपण तर्क करावा की 2013चा कायदा केंद्रात असताना कायद्याची मागणी आमचे लोक का करत नाहीत
आणि म्हणून 60% जमिनी सरकारच्या आणि 40% शेतकऱ्यांच्या हा बुद्धीला न पटणारा विषय आहे. आणि म्हणून नैना हा GR आहे आणि कायद्याच्या भाषेत जे कायदे पंडित आहेत त्यांना माहित आहे केंद्रीय कायदा 2013चा असताना त्याच्यासमोर हा GR टिकत नाही. परंतु इथे फक्त मोर्चे आंदोलन ही पारंपरिक पद्धत जी चालू आहे ती पद्धत आता कालबाह्य झाली. सरकारला सांगावं लागेल 2013च्या कायद्यानुसार आम्हाला 20% विकसित जमिनी मिळत असतील, त्या जमिनीला 5 कोटीपेक्षा प्रतिगुंठा भाव असेल, आम्हाला पुनर्वसन म्हणून घरांचं गावठाणांचं पुनर्वसन असेल, सरकारी नोकऱ्या असतील आणि विकास कामामध्ये 50% वाटा, याचा अर्थ ज्या पद्धतीने रामशेठ ठाकूर आणि जयंत म्हात्रे उद्योजक मागच्या 12.5%च्या सिडकोच्या आंदोलनातून तयार झाले, असे उद्योजक या 2013च्या कायद्याने गावागावात तयार होत असतील तर 2013चा कायदा जास्त फायद्याचा आहे. नैनाचा GR हा छोटा आहे, तो चुकीचा आहे. याच पद्धतीने मुंबईच्या कोळी बांधवांनी सुद्धा 2013च्या कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग नवी मुंबई विमानतळात यशस्वी फसवणूक सरकारने केली आणि या सरकारी तिथल्या घरांचं पुनर्वसन नाही, गावठाण विस्तार नाही. आणि म्हणून किरण केनी हे आमचे मित्र तिथे आंदोलन करतात आणि हे आंदोलन आजही चालू आहे, त्यांचं पुनर्वसन होत नाही. आणि अशा चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी आम्ही लढलं पाहिजे आणि ते बुद्धीने लढलं पाहिजे, तर्काने लढलं पाहिजे. देशात प्रचंड असा असंतोष आज आहे आणि लोक तर्क करायला लागलेत, प्रश्न विचारायला लागलेत. ही स्वागताची गोष्ट आहे. आणि म्हणून आज मी हा प्रश्न विचारतोय की बांगलादेशातल्या पुरोहितांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आंदोलन करायला तयार आहे, आंतरराष्ट्रीय दबाव आणायला तयार झालाय. मग आमच्या मुंबईतल्या आगरी कोळी कराडी महामुंबईतल्या सगळ्या मच्छीमार महिलांसाठी आपण आंदोलन करत का नाही? आणि आम्ही हिंदू आहोत की नाही हे शंकराचार्यांनी सांगावं, मोहन भागवतांनी सांगावं, नरेंद्र मोदींनी सांगावं, अमित शहानी सांगावं. आणि मग मोर्चे आंदोलन हा तोकडा विरोध आहे. आता संविधानाच्या भाषेत, कायद्याच्या भाषेत आम्ही आमचे अधिकार तपासले पाहिजेत. आणि म्हणून 2013च्या कायद्यात असलेला सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट आपण तपासून पाहिला पाहिजे. 95 गावामधल्या जमिनी सिडकोसाठी घेतल्या गेल्या, त्यानंतर अजूनही आमचं पुनर्वसन नाही. आणि या भूसंपादनामध्ये आमच्याकडे शेती, मासेमारी, वीटभट्टी, रेती, खडी हे व्यवसाय संपवले आणि आता कुठलेही व्यवसाय तिथल्या भूमिपुत्रांकडे राहिले नसतील, आमचे व्यवसाय गेले असतील तर पर्यायी शिक्षण, पर्यायी आरक्षण याची काय स्थिती आहे? सध्या नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आपण घेत नाहीत. मधल्या या ओबीसी हिंदूंना तुम्ही हिंदूच मानत नसाल, त्यांचं शोषण करत असाल, त्यांची फसवणूक करत असाल तर निश्चितपणे सोशल इम्पॅक्ट रिपोर्ट जर झाला तर आपल्याला लक्षात येईल की कुळ कायद्याने या आमच्या आगरी कोळी कराडी बांधवांना मुंबई, ठाणे, रायगडच्या जमिनी मिळाल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मिळाल्या होत्या. जे पूर्वी भूमिहीन होते त्यांना पुन्हा भूमिहीन करून भिकेला लावण्याचं काम आपल्या देशात चालूत असेल तर हिंदूंचं संघटन करायला निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लक्षात घ्यावं की भारतातल्या हिंदूंवर तुम्ही हिंदू म्हणून जे अत्याचार करतात हे अत्याचार मुस्लिम करत नाहीत, ख्रिश्चन करत नाहीत, फ्रेंच करत नाहीत, पोर्तुगीज करत नाहीत, ते हिंदू म्हणूनच करता. याचं उत्तर तुम्हाला आपल्याला द्यावं लागेल. कायद्याने भूसंपादन झालं तर जमिनीला प्रतिगुंठा 5 कोटीच्या वर भाव मिळू शकतो. सरकारी नोकऱ्या ज्या 12.5% आंदोलनात, दिवा पाटलांच्या आंदोलनात, पुनर्वसन आंदोलनात मिळाल्या तशा नोकऱ्या मिळतील. घरांचं गावठाणांचं पुनर्वसन होईल. व्यावसायिक पुनर्वसन म्हणून जयंत म्हात्रे आणि रामशेठ ठाकूर यांच्यासारखे मोठे मोठे उद्योजक आपल्या समाजातून बनतील. याच्यात हाच जो कायदा आहे की 50% विकास कामात वाटा मिळेल. आपल्याला कोणाही भाजप नेता किंवा शिवसेनेच्या नेत्याकडे भीक मागायची वेळ येणार नाही. एवढे ताकद जर 2013च्या कायद्यात असेल तर महिलांची मच्छी मार्केट असतील किंवा कोळीवाडे असतील यातलं कुठल्याही जमिनीचं भूसंपादन रस्त्यासाठी किंवा कुठल्याही कारणासाठी होत असेल तर कायद्यानेच त्यांना पुनर्वसन द्यावं लागेल. ही गोष्ट आम्ही लक्षात घ्यावी. आणि शेवटी या चर्चेचा समारोप करताना हेच सांगतोय की आज महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी वृत्तपत्रांमध्ये बांगलादेशातले हिंदू धोक्यात आहे, त्यांच्यावरचा हिंसाचार थांबवा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी आहे. त्याला खूप मोठी प्रसिद्धी भेटलेली आहे. तर उद्या आमचं ताडदेवचं महिलांचं मच्छी मार्केट तोडलं जाणार आहे आणि ते तोडलं जाणारं मार्केट हा हिंदू स्त्रियांवरचा, हिंदू मातृसत्ताक आगरी कोळी स्त्रियांवरचा अन्याय असेल तर हिंदूंचं सरकार असताना, केंद्रात भाजपचं सरकार असताना, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या हिंदुत्ववाद्यांचं सरकार असताना मुंबईतल्या मच्छीमार महिलांवर जो अन्याय होतोय तो हिंदू महिलांवरचा अन्याय असेल तर आम्ही हिंदू आहोत की नाही या प्रश्नाचं उत्तर संघाला मांडणाऱ्या संघ परिवाराच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी द्यावं ही नम्र माझी विनंती आहे. यामध्ये कोणतीही तक्रार नाही तर हे नम्र निवेदन आहे की याचं उत्तर शांततेच्या मार्गाने द्यावं. कारण बांगलादेशामध्ये चाललेला हिंदू मुस्लिम जो वाद आहे तो फक्त ब्राह्मणांच्या रक्षणासाठी असेल, बाकीच्या हिंदूंसाठी नसेल. तर इथल्या खऱ्या हिंदूंनी काय करावं हा मोठा प्रश्न जगासमोर पडणार आहे. आणि म्हणून हे जे बिंग आहे
संघ जे वातावरण तयार करतो की आम्ही लाडक्या बहिणींना हे देतो ते देतो, पण प्रत्यक्षात चुकीच्या मार्गाने सत्ता मिळवतात आणि ही सत्ता जेव्हा इथल्या ओबीसी एससी एसटी यांच्या विरोधात वापरली जाणार आहे, अजूनही सरकार आलेलं नाही आणि सत्ता आमच्या विरोधात उद्या आमच्या मार्केटवर कारवाई होणार असेल तर सगळ्या मच्छीमार महिलांच्या पाठीमागं ठाणे, रायगड, पालघर इथला आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ईस्ट इंडियन आदिवासी समाज आहे, याची दखल शासनाने घ्यावे. सरकार जरी तुमचं असलं तर सरकार तुम्हाला 5 वर्षासाठी निवडून दिलेलं आहे. तुम्ही निवडून दिलेलं आहे की तुम्ही स्वतःला निवडून आणलेलं आहे ह्याचं उत्तर काळच देईल. परंतु जिथे जिथे आमच्या वस्त्या आहेत तिथे आम्ही आमच्या रक्षणासाठी आम्ही उभं राहणार आहोत याची आठवण मी आपल्याला करून देतोय. आणि म्हणून इथे एक प्रतिक्रिया आली की आगरी, कोळी, तेली लोकांना सरकारने खूप फसवले आहे आणि यांना मुंबईची जमीन घेऊन SRAच्या नावे करून फसवणूक करायची अशी ती प्रतिक्रिया अमजद शेख यांनी दिलेली आहे. आणि मुस्लिम बांधवांचं मी स्वागत करतो की हे जे हिंदुत्व आहे त्याची चिरफाड करणं, त्याची चिकित्सा करणं, त्यांना प्रश्न विचारणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून जर आपण असं केलं नाही तर उद्या मच्छीमार महिलांच्या मार्केटवर बुलडोझर चालवला जाईल. उत्तर प्रदेशामध्ये दिल्लीकडे असे बुलडोझर मुस्लिम वस्त्यांवर चालवले गेले आणि हे अत्यंत चुकीचं आहे. या देशातले अल्पसंख्याक असतील, या देशातले ओबीसी हिंदू आगरी कोळी असतील, यांच्या संविधानिक हक्कासाठी आम्ही लढायला तयार आहोत. पण उद्याची कारवाई माननीय आयुक्त नवी मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी मुंबई, महसूल मंत्री तर आता नाहीत, आणि देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा, आशिष शेलार आणि या नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की बेटी बचाओ बेटी पढाओ आपण बोलता आणि लाडकी बहीण योजना आपण आणली तर आमच्या बहिणी ज्या आहेत मच्छीमार महिला आहेत त्या सुद्धा लाडक्याच आहेत. यांच्या हक्काचं मार्केट आपण वाचवावं. त्यांच्या जीवावर मुंबईतल्या कोळी बांधवांचे संसार आहेत, त्यांची मुलं शिकतायत, ती रस्त्यावर येतील अशी नम्र विनंती करून आम्ही हिंदू आहोत का हा प्रश्न आपल्याला विचारतो. आणि हिंदू असू तर ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय दबाव बांगलादेशातल्या ब्राह्मणांसाठी, पुजाऱ्यांसाठी आपण आणताय, अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय दबाव आणून मुंबईचे आद्य रहिवासी, मुंबईचे मालक आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन यांच्या हक्काची बास्टी मार्केट टिकवण्यासाठी स्वतः पंतप्रधानांनी मुंबईत यावं असं नम्र निवेदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एकविरा, नमो बुद्धाय.